सकल भारतीय सोनार समाज संघटन तर्फे सोनारवाडा नाशिक येथे आयोजित सहविचार बैठक हरिओम वधूवर मेळाव्याचे दिवंगत अध्यक्ष श्री किरण जगन्नाथ दुसाने यांना समर्पित। संस्कार समाज आणि संवाद हे शून्य घटस्फोटाचे सूत्र घटस्फोटाचे वाढते प्रमाण थोपविण्यासाठी कृती आराखड्याचे काटेकोर अंमलबजावणी आवश्यक। नाशिक प्रतिनिधी येथील अहिर सुवर्णकार समाज संस्थेच्या मंगल कार्यालयात अर्थात सोनारवाड्यामध्ये मंगळवार दिनांक 10 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता सकल भारतीय सोनार समाज संघटन या सर्व शाखीय सोनार समाजाचे अभेद्य संघटन व्हावे, तसेच सोनार समाजाच्या विविध समस्यांची सोडवणूक सामूहिक प्रयत्नातून कशी करता येईल यासाठी सातत्याने समाज प्रबोधन आणि समुपदेशन करणाऱ्या व्यासपीठातर्फे विवाह विषयक समस्या आणि संभाव्य घटस्फोट प्रमाण शून्यावर आणण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या कृती आराखड्या संदर्भात सहविचार बैठक पार पडली। प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन संस्थापक मिलिंद कुमार सोनार यांनी केले। सदर सहविचार बैठक श्री नाशिक येथील हरिओम सांस्कृतिक वधूवर परिचय मेळावा आयोजन संस्थेचे दिवंगत अध्यक्ष श्री किरण जगन्नाथ दुसाने यांना समर्पित करीत असल्याने त्यांनी सांगितले। समितीनिहाय कृती आराखडा सादर करण्याचा उद्देश हा नवीन वधूवर परिचय मेळावा आयोजक संस्था किंवा नवीन सामुदायिक विवाह सोहळा आयोजक संस्था स्थापन करणे हा नाही, तर सोनार समाज संस्थांशी निगडित शाखीय किंवा सर्व शाखीय सोनार वधूवर परिचय मेळावा आयोजक संस्था आणि सामुदायिक विवाह सोहळा आयोजक संस्था यांना पूरक सहकार्य करण्याचा आहे, असे स्पष्टीकरण देखील त्यांनी केले। प्रारंभी व्यासपीठावर असलेल्या खुर्चीवरील संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांच्या प्रतिमेस भारतीय स्वर्णकार समाज संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री भास्करराव मैन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। पुष्पहार अर्पण करतेवेळी समवेत ज्येष्ठ सोनार समाजसेविका श्रीमती सुरेखाताई पोद्दार, श्रीमती सीमाताई माळवे, अहिर सुवर्णकार समाज संस्था नाशिकचे अध्यक्ष श्री राजेंद्र दिंडोरकर, सकल भारतीय सोनार समाज संघटनचे संस्थापक मिलिंद कुमार सोनार उपस्थित होते। यावेळी व्यासपीठावर केवळ आणि केवळ सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री नरहरी महाराज प्रतिमा रूपाने उपस्थित होते। प्रास्ताविकानंतर श्री राजेंद्र दिंडोरकर, नाशिक येथील विधी सल्लागार अचलाताई दहिवाळ, भारतीय सुवर्णकार समाज संस्था नागपूरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री भास्करराव मैन, अखिल देशस्थ देवज्ञ सोनार संस्था महाराष्ट्र प्रांतिक मंडळाचे अध्यक्ष श्री नंदकुमार बाळकृष्ण फाटककर, नाशिक येथील प्रख्यात विचारवंत श्री राजाभाऊ सोनार विस्पुते, ज्येष्ठ सोनार समाजसेविका महाराष्ट्र राज्य ग्रामीण सोनार संघटनेच्या पदाधिकारी श्रीमती सुरेखाताई पोद्दार, ज्येष्ठ सोनार समाजसेवक प्रख्यात कुटुंब प्रबोधक तसेच कुटुंब प्रबोधन समिती समन्वयक श्री कृष्ण बबनराव थोरात, नाशिक जिल्हा समन्वयक स्वप्नील सुधाकर विस्पुते यांनी आपले मनोगत व्यक्त केले। गेल्या 2.5 वर्षापासून सकल भारतीय सोनार समाज संघटनेचे संस्थापक श्री मिलिंद कुमार सोनार हे आपल्या समाजातील विविध समस्यांच्या अनुषंगाने सातत्याने समाज प्रबोधन आणि समुपदेशन करत आहेत। दिनांक 1 डिसेंबर 24 ते 7 डिसेंबर 2024 दरम्यान राष्ट्रीय सोनार समाज जागृती सप्ताह आयोजित करण्याचे आवाहन केले होते, जेणेकरून सर्व शाखीय सोनार समाजाला संघटित होण्याची अधिक प्रेरणा मिळेल। या आवाहनानंतर संपूर्ण भारतात कार्यरत असलेल्या विविध सोनार समाज संस्था आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला होता। डोंगराळे येथील दिवंगत अत्याचार पीडित बालिकेचा न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रात विविध शहरांमध्ये आणि महानगरामध्ये मूक मोर्चे, आक्रोश मोर्चे काढण्यात येत होते। याची दखल घेऊन नाशिकमधील तोरणगड येथील संत शिरोमणी श्री नरहरी महाराज मंदिरात सहविचार बैठकीसाठी आम्ही निवडक समाज बांधव जमलो असताना मिलिंद कुमार सोनार यांनी प्रस्ताव मांडला की नाशिकमध्ये देखील मूक मोर्चा काढण्यात यावा। या निमित्ताने सोनार समाज संघटित आणि सजग असल्याचा प्रयत्न करून आणून देता येईल। सोनार समाजातील विवाहित निश्चिती विषयक समस्या, प्रौढ उपवर मुला-मुलींची वाढती संख्या, कुटुंब कलह आणि घटस्फोटाचे वाढते प्रमाण या समस्यांचा साकल्याने विचार करून मिलिंद कुमार सोनार यांनी विवाह विषयक समस्या आणि संभाव्य घटस्फोट प्रमाण शून्यावर आणण्यासाठी हा 11 समितींचा कृती आराखडा तयार केला। यावेळी गुजरातमधील गांधीनगर येथील वसंत दुसाने, सुरत येथील काशीनाथ बिरारी तसेच अखिल देशस्थ देवज्ञ सोनार महाराष्ट्र राज्य प्रांतिक मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार फाटककर, सचिव दिलीप घोडेकर, रवींद्र खोलमकर, डॉक्टर अचलाताई दहिवाळ, ॲडव्होकेट पल्लवी आहेर, ज्येष्ठ सोनार समाजसेविका श्रीमती सुरेखाताई पोद्दार, श्रीमती सीमाताई माळवे, स्वप्नील सुधाकर विस्पुते, ॲडव्होकेट पराग जाधव, बोधलेनगर येथील अहिर सुवर्णकार समाज संस्थेचे अध्यक्ष दिलीप खरोटे, राजाभाऊ सोनार विस्पुते, प्रवीण पोद्दार, दिलीप देवरे, किरण जाधव, मालेगाव येथील
महेश कोठलीकर, बाळूशेठ बागुल, ज्येष्ठ सोनार समाजसेवक अरविंद मैन, प्रकाश दुसाने, सौ उषा दुसाने, बाळासाहेब सोनगिरकर, माळवी सोनार समाज संस्थेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष राजेंद्र शेरेकर, प्रमोद जाधव, सकल भारतीय सोनार समाज संघटनचे संस्थापक तसेच युनिव्हर्सलला विश्वकर्मा वंशज फाउंडेशन इंटरनॅशनलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शांताराम दुसाने आदी उपस्थित होते. सहविचार बैठकीसाठी सोनारवाडा विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल नाशिक येथील अहिर सुवर्णकार समाज संस्थेचे तसेच संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र दिंडोरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे देखील आभार मानत भावी काळात सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन देखील यावेळी केले. अशी माहिती स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्ताला प्राप्त झाली. पुणेहून मी सौ अर्चनाताई सोनार, योग गुरु, वृत्त संपादक, ऋग्वेद सुवर्ण वार्ता. ऐकूयात कार्यक्रमातील प्रमुख मनोगत. जय नरहरी. त्याच्यात किती यश देतो बघूया. तज्ञ असं म्हणतात ट्राय अँड ट्राय बट डोंट ट्राय. प्रयत्न करा परंतु रडू नका. हे आपण एक पहिलं पाऊल टाकूया. याला कॉन्क्रीट द्या, फाउंडेशन तयार करा, कमिटी तयार करा. नुसती वरती संस्थांची नावं देऊन उपयोग नाही. आता त्यांच्यातला जो कोणी मिळेल त्याला जबाबदार घटक म्हणून तुम्ही सामील करा. नुसतं महासंघ दैवत सोनार महासंघ कोणीच नाही. आज आम्हाला वाटलं हे 10 वेळा आपलं नाव टाकताय आणि एवढं जम्बो मंत्रिमंडळ महासंघाचा आपला आहे. आपली सुद्धा उदाहरण झाली पाहिजे. तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा संपूर्ण विचार तज्ञ विचारवंतांची जे खरी समाज सृष्टी आहे, समाजाप्रती ज्यांना खरंच आदर आहे, आज आम्ही बघतोय. माझा स्वतःचा इतिहास तुम्हाला मी मागे सांगितलेला आहे. इतक्यावरच थांबवू नका. मुळातच मुलांचं प्रमाण असं झालेलं आहे की आज मुलं विवाहाचं वय ओलांडून गेलेले आहेत. समाजाला प्राधान्य देऊन की नाही येईल, कुणीतरी येईल, माझं कुठेतरी होईल. पहिलं शाखेला महत्व देतो, नंतर इतर शाखांना महत्व देतो, इतर शाखांनाही महत्व देऊन नाहीच जमत. आज मुलांच्या भावना, मुलं आता ह्या मानसिक कसोटीवर तुम्ही जा, त्यांच्यामध्ये न्यूनगंड तयार झालेला, त्यांच्यात वैफल्य निर्माण झालेलं आहे, त्यांची मनं भरकटलेली आहे, घराघरामध्ये कलह झालेला आहे. प्रत्येक पालक हा कुटुंब 10वा असो 13वा असो खाली मूर्ख घालून तो त्या ठिकाणी बसत असतो आणि तिथं मात्र आपण व्याख्यानं चालतात. पण त्या समस्या घेऊन आलेला जो खरा बांधव आहे त्याला कुणी आदबीन आणि प्रेमाने विचारलं नाही की बाबा तुझी खरी अडचण काय आहे. तर ह्यासाठी आज मुलं इथपर्यंत मी स्वतः मुलाखती घेतलेल्या आहेत की आज मुलाचे पालक आणि मुलं सुद्धा म्हणतात की एखादी घटस्फोटीत जरी मुलगी असेल तरी मी करायला तयार. एखाद्याची फारकत झालेली असेल ती सुद्धा मी करायला तयार आहे. आता पहिलं पाऊल आपल्याला असं उचलायचंय. अशी मुलं जर तयार असतील आणि ज्या घटस्फोट घेऊन घरी बसतायत अशा मुलींना त्यांना समुपदेशन करून खरी कारण मीमांसा शोधून बाबा खरंच तुझं त्याची पटत नसेल, तुमचा घटस्फोट झाला नसेल तर तुला चांगल्या प्रकारचा मुलगा मिळतोय, तो तू स्वीकारण्यास तयार आहेत का. अशी ही जी उमेदवार मंडळी ना अशी पुढील आपण एखाद्या कार्यक्रमात उभी करा. ज्यांच्यावर घटस्फोट झालेला आहे अशी मुलं, अशा मुली आणि त्याचप्रमाणे अशा ज्यांचं लग्नच झालेलं नाही, वय निघून गेलेलं आहे, ते स्वतः तोंडाने म्हणताय 90 तर सामुदायिक विवाह आणि वधूवर मेळावा घ्यायचा का, हे आपलं काम आहे का. जर ऑलरेडी खूप चांगल्या संस्था ह्यामध्ये काम करत असतील तर त्यांच्या पाठीमागे का मी उभं राहू. त्यामुळे मी माझं मत स्पष्टपणे मांडलं. परंतु काउन्सिलिंग हा जो विषय तुम्ही उचललाय तो अतिशय योग्य आहे. पण तिथे पण आम्ही थोडीशी वैचारिकदृष्ट्या निराश झालो. आपल्या सुवर्णकार समाजाचा 70% घटक व्यावसायिक आहेत. पूर्वी 90% होता, आता 70-60% आलेला आहे. त्या 70% व्यावसायिकांना तुमच्या समितीत कुठे स्थान नाहीये. तुम्हाला MPhil पाहिजे, डॉक्टर पाहिजे, वकील पाहिजे, सगळं पाहिजे, व्यावसायिक कोणीच नकोय.
असं या पत्रकावरून लक्षात येतंय. जर त्यात सुधारणा करता आली तर जरूर करावी. काउन्सिलिंगमध्ये असं हे पण समजू नका की व्यावसायिकांमध्ये शिकलेले नाहीत म्हणून. आज गर्वाने सांगतो की आमच्या व्यवसायातली पुढची पिढी ही सगळी सुशिक्षित आहे. मी स्वतः डॉक्टरेट झालेलो आहे आणि व्यवसाय करतोय, त्यामुळे आम्हाला पण थोडीशी समाजाची जाण आहे असं समजतं. परंतु तुम्ही काहीतरी करून पुढे पाऊल टाकताय म्हणून आम्ही तुमच्या पाठीमागे उभं राहणं क्रमप्राप्त आहे. आज मी खूप वेळ थांबू शकत नाही. मी बँकिंग क्षेत्रात काम करतो. ICICI बँकेचा गोल्ड व्हॅल्युअरचा स्ट्राईक चालू आहे आणि 2 दिवसासाठी तो आम्ही मागे घेतलेला आहे. आणि आत्ता 5:15 वाजता एक अर्जंट मीटिंग होती, त्यांना 15 मिनिटं थांबायला लावलेलं आहे. मिलन कुमारांना विनंती केली की कृपया मला पहिल्यांदा बोलून द्या, कारण तुम्ही पुढे मीटिंग चालू ठेवा, मला जावं लागणार आहे म्हणून. परंतु या गोष्टीचा सर्वतोपरी विचार करा. मीटिंगचं वय कुठल्याही असेल तर सरासरी 40 असलं पाहिजे, म्हणजे ते कार्य पुढे जात असतं. तिथल्या मीटिंगचं वय सगळे रिटायर्ड माणसं दिसत आहेत 70. त्यामुळे हा पण थोडा विचार करा की तरुण मंडळी आपल्यामध्ये कशी येईल आणि आपलं सरासरी वय 40 कसं होईल जर कार्य पुढे जायचं असेल तर. जेव्हा काही संकलन करायची पाळी येईल, निधी संकलन करायची पाळी येईल, शिबिरं बनवायची पाळी येईल, तेव्हा आर्थिकदृष्ट्या आपल्याला कुठे ना कुठेतरी संपन्न व्हावं लागेल. आई स्वर्णकार समाज संस्था नाशिक तन मन धनाने आपल्या पाठीमागे उभं राहील. नुसती जागाच नाही तर काही गोष्टीचा खर्च सुद्धा उचलेल. पण तो खर्च व्यवस्थित असला, हेडखाली असेल तर आम्ही कुठेही तुम्हाला वधूवर मंडळ, सामुदायिक विवाह वगैरे यासाठी कुठलीही मदत करणार नाही. सदरापात्रात येऊ पण नाही देणार, कारण त्याच्यासाठी ऑलरेडी खूप लोक आहेत. परंतु काउन्सिलिंगचं जो गोष्ट म्हटलं तर तुमच्या पुढे एक पोल पुढे असू आम्ही, एवढं नक्की असेल. त्यामुळे हे जे पत्रक काढलं तुम्ही, MPhil पाहिजे, डॉक्टर पाहिजे, याच्यात फक्त तुमच्या वैद्यकीय समुपदेशन समिती जी आहे त्याच्यामध्ये डॉक्टर पाहिजे हे मान्य आहे मला. प्रत्येक गोष्टीमध्ये किती समाजात मानसशास्त्राचे पदवीधर आहे आपल्या, आणि मानसशास्त्राच्या पदवीधर किंवा याच्यामुळेच सगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. कारण त्यांचे जे क्रायटेरिया निकष असतात ते वेगळे असतात आणि आपण जेव्हा समाजात काम करतो, वधूवर मंडळ करतो, त्याचे निकष वेगवेगळे असतात. परंतु बाकीच्या गोष्टीवर केंद्रित न करता प्री वेडिंग काउन्सिलिंग, आफ्टर वेडिंग काउन्सिलिंग, घटस्फोट याच्यावर मात्र चर्चा झाली पाहिजे. याचं मुख्यत्व कारण नाशिकमध्ये मागच्याच महिन्यात एक हरकत झाली आणि पोटगीची रक्कम होती 85 लाख रुपये. त्यामुळे या गोष्टीवर आपल्याला खूप चिंतन करून पुढे जावं लागणार आहे. पण त्याचबरोबर असं पण घडलं होतं नाशिकमध्ये की आम्ही ते केस केली होती, 3 ग्रॅम वजन चुकून लिहिल्या गेलं होतं आणि मुलीकडचे म्हणतात 4 ग्रॅम, 3 ग्रॅम, 4 ग्रॅम. ह्या वादामध्ये ते पोलिसांकडे गेले आणि काही न देता फारकत झाली. हा सुद्धा एक काही गोष्टी आहे. ह्या गोष्टी आम्ही प्रत्यक्ष, आमची पण एक फारकत निवारण समिती जी प्रभाकर मोरेंनी स्थापन केली होती, आम्ही त्यांच्या हातात काम करत होतो, काही करत होतो. आम्ही सोनारवाड्यामध्ये आम्ही याच्यासाठी काल मागचा हॉल देत असतो. तुम्हाला मीटिंग घ्यायची असेल, हरकतीची असो, लग्नाची असो, कुठली असो, त्या मीटिंगसाठी आम्ही जागा देत असतो. त्यामुळे मिलिंद कुमार सरांना आणि सगळ्या उपस्थितांना माझी विनंती आहे की मी जे स्पष्ट मत मांडलं त्याच्याबद्दल कोणी गैरसमज करून घेऊ नका. परंतु जी सत्य परिस्थिती त्याच्या समोर जर केलं तरच तुमचं काही ना काही पुढे जाता येईल. नुसते रिटायर्ड माणसं घेऊन आपल्याला संस्था चालवता येणार नाही. मी पण रिटायरमेंट एजचाच आहे, 67. परंतु आपल्याला कुठे ना कुठेतरी तरुण फळी सुद्धा घ्यावी लागणार आहे. ज्यांची समस्या सोडवायची, ती समस्याच्या मुळाशी जायला ते माणसं तर आले पाहिजे ना. 35-40चं लग्नाचं वय का होत आहे त्या मुळावर जा. 35-40 पर्यंत कसे जातात ते, का जातात ते, 4M काम करा. आम्ही काउन्सिलिंग करतो. आमची पण वधूवर मिळत असताना 4M म्हणजे मदर, मोबाईल, मनी आणि मानपान याच्यावर काम करा. काय केलं पाहिजे, नेमकं काय झालं पाहिजे. हल्ली मुलीच्या आईवर एवढं का दोषारोप होता, मलाही मुली आहे, परंतु मुलीच्या आईवर दोषारोप करताना मुलाच्या आईचं काय, या सगळ्याची गोष्टीची चर्चा करताना मिलिंद कुमारजी पुढच्या वेळेस सिटिंगची अरेंजमेंट अशी करू नका, राऊंड टेबल करा. कोणालाही अध्यक्षस्थानी नको, कोणी स्टेजवर नको, कोणी नको, समोर राऊंड टेबलमध्ये चर्चा करा. त्यावेळेस जेव्हा राऊंड टेबल असतं त्यावेळेस माणूस
मोकळेपणाने व्यक्त होत असतो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा प्लीज याची करा की राऊंड टेबल चर्चा घ्या, सोनारवाड्यात चर्चा घ्या. इथे वाडा आहे, तुमचे जास्त लोक येणार असतील तर औरंगाबाद रोडच्या लॉनवर जागा घ्या. तेव्हाही तुम्ही सांगितलं तर जागा तुम्हाला उपलब्ध असेल, चहा पाणी उपलब्ध असेल. आजही चहा पाण्याची व्यवस्था आम्ही ऐरिसवाडा समाजातर्फे केलेली आहे. 5 मिनिटात चहा पाणी होईल, पण माफी असावी, मला जाणं गरजेचं असल्यामुळे मी त्वरित जातोय. मी माझे जे मत मांडले त्याचा गैरसमज करून घेऊ नका, फक्त विचार करा. धन्यवाद. मी पहिला सर्वात प्रथम आभारी. समाजामध्ये आपल्या अनेक लोक या विषयावर तळमळीनं बोलतात, कार्य देखील करतात. आमच्या काही इथं उपस्थित आहेत, दोघींनी उपस्थित आहेत, त्यांना माहिती आहे त्या सतत प्रत्येक कार्यक्रम असतात, आपण सगळे असतात. पण प्रश्न असा आहे, जसं मध्ये कोविड येऊन गेला ना, तसा हा घटस्फोट नावाचा रोग आपल्या समाजात आहे, आपल्या समाजात नाही, मानव जातीमध्ये आहे. आणि कंपॅरिझन जर केला तर मला आता म्हणजे मुसलमानांकडे जावं असं वाटतं बोलण्यासाठी. कारण त्यांच्याकडे जी लग्न पद्धती, विवाह पद्धती आहे त्याच्यामध्ये एक माणूस 2-2, 4-4 बायका करत असला तरी आता असं दिसायला लागलं की म्हातारा माणूस कमी वयाच्या मुलीशी लग्न करतो. आता हे असं का होत आहे? आपल्या समाजामध्ये 1 महिना 7 दिवस 2 दिवसानंतर घटस्फोट होतात. आम्ही कोर्टामध्ये असतो आणि पाहताना अक्षरशः वाईट वाटतं. विधान दृश्य आम्ही नेहमी सतत पाहतो. 3 वर्ष झाले कोर्टामध्ये मी जाते आणि पाहिल्यानंतर जीव अक्षरशः पिळून निघतो. प्रश्न असा आहे की ह्या सगळा प्रश्न कोणी उपस्थित केला? आपणच उपस्थित केला. आपलेच काहीतरी विचार आहेत, आपलेच काहीतरी मतं आहेत जे आपण आपल्या इगोमध्ये, आपल्याच कोशामध्ये आपण आपल्याला बांधून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपले तरुण पिढी भरकटत चाललेली आहे. आई वडील जेव्हा मुलांचा जन्म होतो त्यावेळेस अत्यंत आनंदी होतात की नाही? आपल्या घरामध्ये आपल्याला मूल झालं म्हटल्यानंतर आयुष्यात सगळ्यात आनंदी दुःख असतं. मग ते आई वडील त्या मुलासाठी दिवस रात्र पैसा, तन, मन, धन सगळं देऊन त्याला मोठं करतात. मुलगी असो किंवा मुलगा असो. आणि त्याच्यामध्ये कुठेतरी आपला भूतकाळ ते शोधत असतात की माझ्या आयुष्यामध्ये आई शोधते, माझ्या आयुष्यामध्ये मला एवढा त्रास झाला, सासूने मला एवढा त्रास दिला, तसं माझ्या मुलीच्या समोर येऊ, ही तिची अपेक्षा असते, दुसरी काहीच अपेक्षा नसते. आणि सासरी जेव्हा जातो आपण तर मुलाच्या घरीमध्ये काय असतं, त्यांनी सुद्धा आपल्या मुलाला वाढवलेलं असतं. त्यांची अपेक्षा असते आपल्या घरात खूप छान सून यावी, आपल्या वातावरणामध्ये ती ऍडजस्ट व्हावी, तिचे आपण खूप लाड करावे, तिचं आपलं नाव ती मोठं करणार आहे. वा आमची सून अशी आहे, पहा आमची सून एवढी शिकलेली आहे, पहा तिचे विचार असे आहेत, ती जेवणाच्या आधी कुठलेही कार्यक्रम करताना आम्हाला विचारल्याशिवाय पुढे जाते. ह्या साध्या अपेक्षा आपल्या आहेत, त्या अपेक्षा पूर्ण होत नाही. सगळ्यात मोठं कारण डिवोर्सचं, हरकतीचं हेच आहे. आज मी तुमच्यामध्ये सगळ्यात वयाने लहान दिसतो म्हणून मी तुम्हाला काही भाषण, सल्ला देण्या इतक्या लायक आहे असं मी समजतो. पण तरी तुम्ही मला बोलण्याची संधी दिली म्हणून मी माझे थोडेसे विचार मांडतो. दुर्दैवाने मी वकिली पेशातनं आल्यामुळे आणि माझं हेरिडेटरी म्हणजे वंश परंपरागत माझं तोंड फटकळ असल्यामुळे माझे विचार तुम्हाला सगळ्यांना पटतीलच असं काही नाही. प्रत्येकाला दुसऱ्याचे विचार पटावेच अशी कुठेही जबरदस्ती नाही. जसे मी तुमचे विचार ऐकून घेतले तसे तुम्ही पण माझे ऐकून घ्यावे, एकदम नम्र विनंती. आणि माझ्या बोलण्याने जर तुमच्यापैकी कोणी दुखावलं तर मी तुमची आत्ताच माफी मागून घेतो, कारण कदाचित थोड्या वेळाने तुम्ही मला माफ करण्याच्या मनस्थितीत नसता, म्हणून आत्ताच माफ करू. तर सर्वप्रथम आपण आज ज्या या कार्यक्रमाला उपस्थित झालो आहे
सकल भारतीय सोनार समाज संघटन हे मिलिंद काकांनी खूप सुंदर सुरू केलेला उपक्रम आहे. मला वाटतं कदाचित 1.5 वर्षापूर्वी हा नाही 2.5 वर्षापूर्वी तुम्ही सुरू केला, पण मला आठवतं की 1.5 ते 2 वर्षापूर्वी मी तुम्हाला बोललो होतो की नुसतं नाव आणि व्हॉट्सअप ग्रुप असून संघटना होती. या संघटनेला लागतं एक रजिस्ट्रेशन नंबर, एक कायदेशीर एंटिटी म्हणून ओळख. ही गेल्या 2.5 वर्षात आपण घेऊ शकलो नाही. का घेऊ शकलो नाही? कदाचित निधी अभावी घेऊ नसेल शकलो, किंवा कदाचित मॅन पॉवर अभावी घेऊ नसेल शकलो, किंवा कदाचित आपल्याला त्याबद्दल काही ज्ञान कमी असल्याबद्दल घेऊ शकलो नसेल. त्याला कारण व्हॉट एव्हर इट मे बी असतील. पण जर आपल्याला समाजकार्य करायचं आहे, म्हणजे समजा इथून एखाद्या घटस्फोटाच्या मीटिंगसाठी आपल्याला जायचंय की त्या दोघा नवरा बायकोंना समजून सांगायला, एकाचं आहे बायकोचं माहेर जळगावचं आहे, आपण उदाहरणार्थ घेतो, आणि एकाचं आहे नगरचं आहे. जाण्या येण्याला आपले 5 लोक जाण्या येण्याला जो खर्च लागेल तो खर्च कुणी करायचा इथून सुरुवात. यासाठी संस्था रजिस्टर्ड असली, तिचं एक प्रॉपर अकाउंट असलं, तिला डोनर्स मिळालेले असले तर हे काम करणं खूप सोपं होतं. सगळ्यात आधी कुठलाही कृती आराखडा तयार करताना तुम्ही संस्थेचं पहिल्या प्रेफरन्सनी रजिस्ट्रेशन करावं, ही माझी तुम्हाला सल्ला आणि विनंती आहे. कारण वाईट नका वाटून घेऊ, मी जरा फटकळ आहे. मिलिंद कुमारांचं आजचं वय बघता मिलिंद कुमार अमर नाहीये हे मलाही माहिती, त्यांना स्वतःलाही माहिती आहे. मिलिंद कुमार जर संपले दुर्दैवाने, असं होऊ नये भगवंताच्या कृपेने, पण संस्था किंवा हे कामकाज त्यांच्या मागे संपणार आहे. जर ही रजिस्टर्ड संस्था असेल तर जसे कुमार पवार गेल्यानंतर हरिओम संस्था आजही मोठे मोठे मेळावे घेते, तशी ही संस्था मिलिंद कुमारांनंतर 50-100 वर्षांनी भले त्यांचा एक छोटासा फोटो लावून का होईना कुठेतरी चांगलं काम करत राहील, अशी आपण अपेक्षा ठेवायला हरकत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिला माझा मुद्दा असा आहे की संस्थेचं रजिस्ट्रेशन करावं, प्रॉपर अकाउंट नंबर करावं. डोनेशनला लोक तुम्हाला मिळणारच आहे. आपला समाज खूप दानशूर आहे, लाखो रुपये देणारी लोक आहेत आपल्याकडे, पण आपण त्यांचा विश्वास संपादन करण्याकरिता काहीतरी त्यांच्याकडे घेऊन गेलं पाहिजे. जर आपल्याकडे बेसिक फाउंडेशनच काही नसलं तर ते कशाच्या बेसवर आपल्याला पैसे देतील? हा झाला मुद्दा 1. दुसरा मुद्दा जो आपल्याकडे मुला मुलींच्या विवाहाचा मगाशी उपस्थित झाला, तर यामध्ये मुलीवाले खूप भाव खातात, मुलीवाल्यांना गरज नाही, मुलावालेच सगळे इथे आलेले, मुलीवाला कोणी झालेलं नाही, ही गोष्ट 100% खरी. पण का खरी याचा आपण विचार केला का? आता आपण व्यापारी माणसं आहे, आपल्याला मार्केटचं गणित कळतं. ज्या गोष्टीला मागणी जास्त आणि पुरवठा कमी आहे तिचा भाव वाढणारच. आपल्याकडे मध्यंतरीच्या काळामध्ये मुलींच्या गर्भाची इतकी हत्या झालेली की आज माझ्या वयाच्या 10 वर्ष खाली 10 वर्षावर मुलांना मुली मिळणं दुरापास्त झालं. कारण 100 जर मुलं असतील तर 70-80 मुली आहेत. उरलेल्या 30ला आणायच्या कुठून? आता त्या कमी आहेत म्हणून त्या भाव खाणार हे निश्चितच आहे. बरं, त्या भाव का खातात याची कारण आपण शोधली का? की आपण नुसता ठपका द्यायचा, मुलीवाले भाव खातात, मुलीवाले माजले, थोडक्यात म्हणजे शब्दाच्या अर्थानं काय घेऊ. पण आपण असा विचार करताना आपण हा विचार का करत नाही की एखाद्याची मुलगी जर MBA असेल आणि तिने 10वी-12वी नापास ठाकटोक करणारा मुलगा काय लग्न करावा बरं तिने? आपण आपली मुलगी द्यावी का त्याला? आपण स्वतः तरी देऊ का? नाही देत. मग आपल्या मुलांना आपण जर सक्षम बनवलं नाही, आपण त्यांना चांगलं शिकवलं नाही. एक आमिर खानचा कुठला तरी पिक्चर आहे, त्याच्यात तो बाबा रणछोडदास सांगतो की बच्चा काबिल बन, कामयाबी अपने आप पीछे आएगी. तर मग आपण आपल्या मुलांना काबिल बनायला का शिकवत नाही? आपण त्यांना दुकानावर बसवतो का बरं शाळा सोडून? आपण त्यांना एनकरेज का करत नाही? आपल्या समाजाची एक छोटीशी चूक आहे की आपण कायम वडिलोपार्जित